दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा 68वा पुण्यतिथी महोत्सव गुरुवारी 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। या निमित्त सोलापुरातील सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी पत्रकार परिषदेत दिली। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येणार आहे। शुक्रवारी 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये गुरुगीता पारायण होईल। 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 ते 2:30 वाजेपर्यंत श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचं सामूहिक पारायण आणि महाप्रसाद वाटप होणार आहे। 11 तारखेला सायंकाळी 5 ते 6:30 दरम्यान वारकरी विद्यालयातील बाल वारकऱ्यांचं मृदुंग वादन होणार आहे। 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गोपूजन आणि मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदक्षिणा होणार आहे। तर गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गुरुगीता पारायणाची समाप्ती आणि श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक आणि तर्पण विधी होईल। त्याच दिवशी रात्री 10:45 सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुलालाचा कार्यक्रम होणार आहे। शुक्रवारी 14 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित राहणार आहेत आणि 15 तारखेला सकाळी 11 वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केलं। तुमच्याशी वार्तालाप करायचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे की प्रभाकर महाराजांचं मंदिर जे आहे सोलापूरमध्ये आहे, तर महाराजांचा उत्सव असतो दरवर्षी मार्च महिन्यामध्ये प्रभाकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो। तो सगळ्यात मोठा उत्सव असतो प्रभाकर महाराज मंदिराचा। तर यावर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला उद्याच्याला दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। गुरुगीता पारायणाने ती सुरुवात होईल। गुरुगीता पारायण झाल्यानंतर साधारणतः 9 तारखेला 9 फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज अनुसंधान या पोथीचं वाचन होणार आहे आणि त्याच्यानंतर 11 तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदुंग व पखवाज वादन विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांचं 51 विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळी 4च्या दरम्यान पखवाज वादनाचा कार्यक्रम असणार आहे। 12 तारखेला आपली पौर्णिमा आहे, नव्याची पौर्णिमा म्हणतो आपण, धान्य आलेले आहे। धान्य जे आलेलं असतं ते आपण आपल्या दाराला वगैरे मानतो, त्या दिवशी महाराजांच्या इथे गोपूजन होईल आणि गोपूजन होऊन संध्याकाळच्या नंतर पालखी आणि रथमिरवणूक मंदिर पालखी आणि प्रदक्षिणा होईल मंदिरामध्ये। सगळ्यात महत्वाचा जो दिवस आहे तो 13 फेब्रुवारीचा माघ कृष्ण गुरु प्रतिपदा आहे। त्या दिवशी महाराजांचा महानिर्वाणाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे 13 फेब्रुवारीला। तर सकाळी 9 वाजता गुरुगीतेची समाप्ती होईल, नंतर महाराजांच्या पिंडीवर रुद्राभिषेक होईल व महाराजांच्या नावाने तर्पण होते। तर्पण विधी झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा एक मुख्य गुलाबाचा कार्यक्रम आहे, तो रात्री 11:15 वाजता। आपल्याला माहिती की हजारोच्या संख्येने लोक गेली 68 वर्ष तिथे येतात। ही जी महाराजांची पुण्यतिथी ती 68वी पुण्यतिथी आहे। तर 14 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे। सन्माननीय पोलीस उपायुक्त कवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचं वाटप होणार आहे, विजय कवाडे साहेब। त्याच्यानंतर शनिवारी आपली रथमिरवणूक असणार आहे, रथमिरवणूक पालखी मिरवणूक असणार आहे महाराजांची। ती शनिवारी 15/2/2025 रोजी त्याचं जे रथमिरवणुकीचं उद्घाटन म्हणा किंवा पूजा जी होईल ती सोलापूरचे सन्मानित पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या रथमिरवणुकीला प्रारंभ होणार आहे।
या पत्रकार परिषदेस श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, सुभाष बद्दूरकर, भजनी मंडळाचे प्रकाश कोथिंबिरे, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।